नवी मुंबईतील खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान झालेल्या दुर्घटनेचा चौकशी अहवाल अद्याप गुलदस्त्यात आहे। 10 महिन्यानंतर सुद्धा दुर्घटनेचा अहवाल सादर झालेला नाहीये। शिवाय सरकारनेही या अहवालाबाबत भाष्य केलं नाहीये। खारघरमधील या कार्यक्रमात उष्माघात आणि चेंगराचेंगरीमुळे 14 जणांचा मृत्यू झाला होता। आणखी माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अल्पेश करकरेकडून। अल्पेश, महाराष्ट्र भूषण पुरस्कारावेळी खारघर येथे चेंगराचेंगरी आणि गुदमरल्यामुळे 14 जणांचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी एक सदस्यीय समिती नेमण्यात आली होती। मात्र 10 महिने या समितीला उलटून देखील अद्याप सरकारला अहवाल सादर करता आलेला नाही। त्यामुळे सरकारवर टीका होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 10 महिन्यात आपण पाहिलं तर सरकार अहवाल एका महिन्यात देईल, दुसऱ्या महिन्यात देईल असं सांगण्यात येतं। मात्र अद्यापही 10 महिने झाल्याने अहवाल न दिल्यामुळे आता विरोधक आक्रमक होण्याची चिन्ह आहेत। या दुर्घटनेमध्ये 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि यासाठीच एक सदस्यीय समिती नेमण्यात आली होती। समितीला 1 महिन्याची देण्यात आली। मात्र गेले 10 महिन्यापासून अहवाल हा सरकारच्या गुलदस्त्यातच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे आता विरोधक आक्रमक होण्याची चिन्ह आहेत। सौरभ, ठीक आहे अल्पेश, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।